गुड मॉर्निंग स्वित्झर्लंड. कुणाल मी ह्याच्यात आपल्याला हे नाही बघायचंय. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला जातोय आणि त्याच्यानंतर आम्ही कुणालच्या फेवरेट जागेवरती जाणार आहोत. कुठे चाललास? कचरा पेटी आहे ती. आम्ही आता आलोय राईन फॉल्सला. सो इथे जी नदी आहे राईन रिव्हर ती अशी एका ठिकाणाहून अशी खाली कोसळते. सो राईन फॉल्स बघण्यासाठी आम्ही आलो. खरं तर आमचा प्लॅन कालचा होता पण तो काल पूर्ण झाला नाही, त्यामुळे आम्ही आज राईन फॉल्सला आलो आहे आणि इथे आम्ही मस्त फोटोज व्हिडिओज काढून आम्ही नंतर टिटलिस्टला जाणार आहोत. खूप थंडी वाजते कारण मला चरबी नाही ना, त्याच्यामुळे. आवाज तर सगळीकडेच येणार. इथून खाली जायचं आहे बघ. आणि या राईन फॉल्सच्या जवळ बोटिंग सुद्धा होते आणि ती बोट एवढी जवळ आणली जाते की ती बघूनच मला भीती वाटली की हे कसं काय एवढ्या जवळ बोट घेऊन येतात. आणि ती बोट बघ किती जवळ आणतात ते. अरे पण लाईफ जॅकेटच नाहीये. काही काही अशा युनिक गोष्टी अशा ठिकाणी बघायला मिळतात. त्यातलीच ही एक गोष्ट, इथे कपल आपल्या नावाचं एक लॉक बांधून जातात. सो इथे प्रत्येक लॉकवरती त्या कपलचं नाव आणि एक डेट वगैरे असं मेन्शन केलेलं होतं. मी नाही बांधलं पण बघितलं. हे केली तर स्वित्झर्लंडमध्ये आम्ही ही सगळी मजा करतच होतो. आणि तेव्हा मगाशी जी मी तुम्हाला बोट दाखवली होती जी धबधब्याच्या अगदी जवळ आणली होती, इथे हे सगळेजण उभे राहून तर फोटो काढतातच आणि समोर या बोट धबधब्याच्या जवळ येतात. तर मला असं कळलं की आम्हाला सुद्धा बोटिंग करायला जायचंय. हे 15 मिनिटावालीच घे. हा 6 adults 1 child. Yes. जायचंय का बोट मध्ये? चल कोणा. रे बाबाशी लाईफ जॅकेट विकेट काय नाही. ते पुढे पलीकडे जाऊन बोट मध्ये बसायचं आपल्याला. म्हणजे इथे नाही, ही पण जाणार पलीकडे जाऊन आपल्याला ब्लू बोट मध्ये बसायचं. ओके. नाही ही क्रॉसिंग साठी अपना ख्याल रखना लाईफ जॅकेट नाही काय नाही. कशी काय यो बरा आहे ना तो. तो वाचवेपर्यंत मी गेलेला असतो. विदाउट जॅकेट चांगला आहे. बघ आता काय करायचं.
जेवढा कौतुकात खाली धावत धावत गेलेलो चढून यायला लागतंय वरती. मी नाही दमले, तू दमले. मी नाही दमले. जिम करणारी लोक नाही दमले. मी नाही दमले आहे. जिम बंद केलेस ना? हाय का? शिक्षा बंद नव्हती केली, चालू करणार आहे मी जाऊन. तर हे दाखवत नाही चालू आहे, चालून पण जायला लागतं. येते का एखादी ट्रेन? आता माझ्या डोक्यात काय चाललंय, तिच्या मयुरीला आपण ह्याच्यात कन्सिडर केलंय ना. रायन फॉल्स बघून झाल्यानंतर आम्ही आता निघालोय टिटलीसला जायला, जिथे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचा फिल्मचं शूट झालं होतं. फिल्मचे सॉन्ग तिथे शूट झाले होते आणि तिथे शाहरुख खान आणि काजोलचा कटआउटसुद्धा लावलेला आहे. मी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नाही बघितलं आहे, त्याच्यामुळे मला फारशी माहिती नाही, पण मी टिटलीसला आता चालले. DDLच्या नंतर ही जागा एवढी फेमस झाली की इथे आता फक्त इंडियन्स येतात, त्यामुळे इथे इंडियन तुम्हाला खायला खूप चांगलं चांगलं मिळतं. इथे वडापावसुद्धा मिळतो, इथे रोल्स, रॅप आणि असं चिकन टिक्का, राईस, असं सगळ्या गोष्टी मिळतात. आम्हीसुद्धा भूक लागली होती त्यामुळे असं भरपूर खायला घेतलं. ते काका बोरिवलीचे आहेत ज्यांनी हे बनवलं. नाही मराठी नाहीत, आहेत तसे उत्तराखंडचे, पण बोरिवलीला राहतात. रॅप. कसला टर्न घेतला त्यांनी, मस्त टर्न व्हायच्या आधी. 2 लेवलवर पुन्हा हात ठेवू नको हा साईडला. काय करायचं? या कुणाल आहे पकड. अँग 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 अरे त्याच्यात डायरेक्ट बाहेर जाऊ आपण. आज सकाळी तू वाचवते चेन्नईला, एक गप चेन्नईला. आता काय उतरायचं नाही झालं ना. काढू कसं? अरे मग काय तसं जसं घातलं वाटतंय कुठंतरी. अय्यो हे चाललंय वाटतं. थंडी वाजेल नाही, थंडीसाठी परत सोय. पण पावसाचं काय नाही. उतरलं तर पाऊस ना पप्पा, गाईड आहेत ना तिथे. सांगायलाही कोणी माणसं नाही आहेत की कसं बसायचं, काय करायचं. इम्पॉर्टंट बसायचं का काय नाही, पण त्यांचं तेवढं सेफ्टी आणि तेवढं हे आहे ना, पुढे गेलेले आहे. काय करते का सॉक्स हातात घालते. ज्यांनी दिले त्यांना थँक्यू पण मला वाटलं असं काय वेगळं. एवढ्या उंचीवर येऊन यांच्याकडे एक माणूस नाही. आपल्याकडे साधं त्याला जा 50 माणसं असतं. तुम्ही इकडे चला तिकडे चला, हे सांगायला इथे एक सुद्धा माणूस नाही. एवढ्या बर्फात वरती आणून सोडून दिलं. आपण आम्हाला माहिती नाही पुढे काय करायचंय, कुठे जायचंय. आम्ही वाट बघतोय स्वर्गात गेल्यावर काय करायचं माहित नाही आम्हाला. खरंच तसं स्वर्गाची अनुभूती. फक्त आणून सोडलंय, पुढे काय. तिथे जायचं कसं. दिसत पण नाही ते वर गेल्यावर. काय शब्द होते, फक्त येस बोललो गेल्यानंतर, बाकी काय बोला. काय माणसं नाही जाऊ शकली.
पाय गोठ्याने लागले. कुणाल हे बघ बघा बघा आदर्श घे यांचा. हा नंतर सांगू घरात बस म्हणून. त्याला अजिबातच नाही वाटत. टिट्टू बिट्टूला आणलेलं ना काश्मीरला फुल बर्फात होते, काय नव्हतं वाटत. आतमध्ये हिटर आहेत काय? शूट कसं घेतोस? त्यांना कळत असेल. बस कर. तर टिटलीस हे 3000 मीटर उंचीवरती आहे आणि उंचीवरती गेल्यानंतर तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, जसं की आईस फ्लायर ह्याच्यामध्ये बसून असं नेलं जातं. पण भरपूर वारा होता आम्ही गेलो तेव्हा, त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी बंद होती. बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या. तिथे केव्हसुद्धा त्यांनी अशी बनवलेली आहे, बर्फाची गुहा. तर आम्ही त्या गुहेतसुद्धा जाऊन आलो. पाय सांभाळून जावा. तिथं तर काहीच नाही. स्लिपरी आहे अंकिता, पडशी ना. अरे काय हळूहळू चाल. हे काहीच जात नाही उलट. एवढं ते काय नाही आपलं. अशी का चालते संगीता? कारण माझ्या बोटांमधलं हेच गेलंय, सेन्सेशनच केलंय. हा हे घालून पण. आणि आमचं काय पायाची हे शूज थोडी आहे त्याचे. जीन आहे जीन. होतंय बर्फ पडतोय आता. एवढ्या उंचीवरती ते काम करणं, बर्फात काम करतात एवढ्या वर. We are committed to sourcing the most of the material for the Titlis project locally. In addition, concrete will be processed directly on site. ते मगाशी होतं ते कॉन्क्रीटचा प्लांट आहे तो वरती. However, approximately 4 tons of material will have to be transported up and down the mountain during the construction period. आतापर्यंत आम्ही युरोपमधल्या जेवढ्या कंट्रीज फिरलोय, जिथे जिथे आम्ही गेलोय, तिथे तिथे एकतर स्वच्छता, तिथे शांतपणे बोलणं, या सगळ्या गोष्टी आहेत. ही जागा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीमुळे इतकी फेमस झाली आहे की इतकी इंडियन लोकांमध्ये ही क्रेज आहे की ते सगळे इथे येतात. इथे येऊन व्हिडिओज बनवणं, इथे येऊन साड्या नेसणं, इथे येऊन एवढा गोंगाट बघायला मिळाला की असं वाटलं की आत्तापर्यंत कुठेही नव्हता, पण आपणच सगळे येतोय इथे आणि इथे खूप गोंगाट करतोय. पण ही जागा अशी आहे की इथे सगळेजण येतात. त्यामुळे इथे काय आहे नक्की हे बघण्यासाठी आम्ही सुद्धा आलो. आम्ही बघितल्यानंतर मी तर सगळ्यांना सांगेन की नका येऊ. इथे भरपूर वारा होता, भरपूर स्नोफॉल होत होता आणि त्यामध्ये अशा प्रकारे साडी नेसून जाणं म्हणजे तुम्हाला फ्रॉस्ट बाईट सुद्धा होऊ शकतो. तुमची स्किन खूप डॅमेज होऊ शकते. पण आपल्याला जी क्रेज आहे, आपली जी हौस आहे, ती सगळेजण पुरवत होते, ती पुरवावी. पण एवढी पण नाही की तुम्ही तुमच्या जीवाशी खेळून ते सगळं पूर्ण करताय, कारण हा अति स्नोफॉल होता आणि खूप जास्त इथे वारा होता. आपल्या देशामुळे दुसऱ्या एखाद्या देशाला टुरिझम मिळणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण सगळे लोक इथे जातोय, इथे सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा करतोय, मजा करतोय. पण
तिथे एक त्या लोकांची शिस्त सुद्धा आहे, त्या देशात त्यांचं एक प्रकारचं वागणं आहे. ते जर आपण कुठे शिकलो तर खूप चांगलं होईल. कारण एवढं आम्ही युरोप फिरलो, त्यानंतर आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर आम्हाला दिसला तो म्हणजे गडबड, गोंधळ आणि बेशिस्तपणा, आणि तो सुद्धा आपल्याकडूनच होतोय. आज स्वित्झर्लंडने भारताला त्यांच्या देशामध्ये जे स्थान दिलंय आणि जो मान दिलाय तो सगळा आपण आपल्या ह्या सगळ्या वर्तणुकीमुळे घालवताना दिसतोय. पोर्ट्रेटमध्ये फोटो काढू साइड साइड वीडियो बन रही है. चलो पापा उधर चलो. इथे वरतीच एक फोटो स्टुडिओ आहे, ज्या फोटो स्टुडिओमध्ये फोटोज काढले जातात. जे फोटोज बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वा, एवढे सगळे रेडी, आपण कपडे घेऊन इंडियातनं युरोपला जायचं आणि मस्त फोटोशूट करायचं. तर असं काही नसतं. इथे या स्टुडिओमध्ये फोटो काढले जातात, रेंटवरती कपडे घेतले जातात आणि त्याची किंमत असते 39 फ्रँकपासून 118 फ्रँक्सपर्यंत. एका फ्रँकची किंमत आहे 115 रुपये आपले, म्हणजे 39 गुणिले 115 तुम्ही करू शकता. एवढे पैसे देऊन तुम्हाला हा असा एक फोटो मिळतो, जो फोटो बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वा, हा फोटो काढण्यासाठी मला देखील तिथे जायचंय. तर हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत, असं काही नसतं. बायको पडली तरी तुम्हाला सांगतात फोटो फोटो. बायको पडली तरी त्याला काही नव्हतं, आणि मुलगी पडली तर डोंट स्पॉइल आवर पिक. डोंट स्पॉइल आवर पिक. मुलगीला पण नाही, म्हणजे एवढे क्रेझी आहेत लोक. बापरे. आणि एवढी वर्ष झालीत लग्नाला, त्याच्यामुळेच ना. सांगतो तुला ऑडीत बसायला सांगतो तुला. जाशील ना त्या साईडला वगैरे. नीट चालव. पण कुणाला सवय आहे तुला फोंडा घाटाची? अरे घाटाची सवय ना, मी असले घाटात काही आपले आंबोली घाटात पिटात चालवलंय का मी. एक लेफ्ट हँड ड्राईव्ह आहे आणि नियम यांचे. आणि कुणाला जो काही लेफ्ट हँड म्हणून राईटला जातोय माझा जीव कशाशी येतोय. नाही पण तिकडच्या बसले मला पण सेम होतं. तू चालवतोस तेव्हा. आमचा हिरोनी परीक्षा पास झाला आणि रिझल्टच्या दिवशी माती खाल्ली. जरा येऊन जराशी आवाज आला फक्त आम्हाला. आता इथं घुसलो, तो काहीतरी काम करत होते ना, त्याला आरसा थोडासा लागला. पण त्याला तुमचा त्रास कळला, तो सांगत होता. समजू शकतो. हो, हौसेला मोल नाही ते आपण बघून आलो ना वरती साड्यांमधलं. त्याला तर म्हणजे मोलच नाही त्याला. तर म्हणजे आता आम्ही आलोय इंटरलाकेनला आणि आम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहोत आणि खूप मस्त आज आम्ही स्नोफॉल वगैरे बघितला आणि छान फिरून आलो. आम्ही टिटलीसला गेलो होतो. ज्या अपेक्षा होत्या त्या थोड्याशा भंग झाल्या. टिटलीस ही एक अशी जागा आहे जिथे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीचं शूट झालंय, जे मी बघितलेली नाहीये, त्याच्यामुळे मला फार काही त्याच्याबद्दल माहिती नाहीये. कुणाला हसू नकोस मागून. तर तिथे त्यांचं पोस्टर लावलेलं होतं काजल आणि शाहरुख खानचं वगैरे. तिथे तुम्ही बघितलं तर तिथे आपल्या भारतातले जास्त लोक येतात आणि तिथे आपण साड्या वगैरे नेसून सगळे हे करतो. पण आतापर्यंत जेवढ्या जागा व्हिजिट केल्या त्यामध्ये असं वाटलं की खरंच आपण खूप बोलतो आणि खूप त्या जागेला हे करून टाकलंय. म्हणजे जेवढे युरोपियन देश आम्ही बघतोय किंवा जिथे जिथे आम्ही जातोय ना, तिथे सगळीकडे शांतता, थोडे ते सॉफ्ट बोलतात आणि असं छान सगळं मेंटेन करतात. इथे गेल्यानंतर आपण एवढा गाजावाजा कचा नुसतं करून ठेवलंय ते. तर ते असं अचानक वाटलं की हे काय आहे, आपण एवढ्या सुंदर जागेचं असं का करतोय. सो खूप शांतपणे आपण ती जागा फिरण्याचा प्रयत्न करूया. आणि मला ती जागा सुंदर आहे, खूप सुंदर आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण असं वाटतं की आपण सगळेजण जाऊन त्या जागेची खरंच वाट लावतोय आणि ती लागू नये. कारण तिथे बाकी लोकांनी येणं कमी केलंय असं मला तिथे आजूबाजूला हे केल्यावर कळतं. आणि तिथे इंडियन फूड वगैरे जास्त मिळतं, कारण इंडियनच जास्त बॉलिवूडच्या क्रेजमुळे तिथे येतात. एका मूवीमुळे तिथल्या गावाला एक टुरिझम मिळालंय आणि तिथे ते सगळं होतं. सो छान जागा आहे. बाकी सगळं अगदी व्यवस्थित होतं.
तिथे एवढी म्हणजे लोक फोटोसाठी वेडी आहेत आणि एवढी लोक फोटोच्याच क्रेजने येतात. म्हणजे ती ब्युटी किंवा त्या जागेच्या ह्याच्यासाठी नाही तर त्या शाहरुख खानच्या फोटोच्या बाजूला फोटो काढणं वगैरे ही ह्या सगळ्याची क्रेज आहे. तर एकाची तर बायको त्याच्या समोर पडली तरी त्याने लक्ष नाही दिला. माझ्यासारख्यानं जर तेव्हा म्हणजे कुणालने जर तेव्हा सांगितलं नसत्यान मरण देते का माझा फोटो काढा तर उठ्ठान ते का मारलं नसतंय मी. त्याची बायको त्याच्या समोर पडली तरी तो माणूस म्हणतोय माझे फोटो काढा. पण त्याला काही नाही की त्याची बायकोला लागलंय का बाबा काय. त्याला शेवटपर्यंत काय बायलेक विचारूक नाही. मी तरी ऐकत नाही. मी बघी होतं विचारता काय बायलेक बाबा तुका लागला काय 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 लक्षात देऊक नाही. काय पडलं तर पडला मरण दे माझा फोटो काढा असं मला सगळं तिथे क्राऊड होतं. पण उद्या आम्ही इंटरलॅकिंगला जाणार आहोत आणि तिथे मी करणार आहे पॅराग्लायडिंग. सो क्लायमेट जर नीट असेल आणि ते पॅराग्लायडिंग होत असेल तर मला होपफुली ते पॅराग्लायडिंग करायला इथे मिळेल. मला स्काय डायव्हिंग सुद्धा करायचं होतं पण इथलं वातावरण आता थोडंसं असं पावसाळी झालंय त्यामुळे कदाचित नसेलच ते स्काय डायव्हिंग. मग मी आता स्काय डायव्हिंग दुबईला करेन. मला ते एक्सपिरियन्स आम्हा दोघांनाही करायचा होता आणि त्यासाठी स्पेशल ही ट्रिप होती पण कदाचित ते नाही येणार आहे. झालंच तर तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो या ब्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया उद्या.